श्री स्वामी समर्थ. तुळ रास या राशीविषयी आपण बरीचशी माहिती मागील भागामध्ये जाणून घेतलेली आहे. आता आपण तुळ राशीविषयी या लोकांचा शुभ रंग म्हणजे शुभ तारीख कोणती, शुभ वार कोणता, मित्र राशी, शत्रू राशी, भाग्योदय काळ कोणता, होणारे रोग कोणते, तर याची सविस्तर माहिती तुळ राशीची आपण आज येथे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तुळ राशींच्या व्यक्तींचा शुभवार जो आहे तो शुक्रवार आहे. म्हणजे कोणतंही महत्वाचं काम तुम्ही या दिवशी करायचं आहे, म्हणजे ते पूर्णपणे यशस्वी होणार आहे. त्याचबरोबर घातवार आहे शनिवार. या शनिवारी तुम्हाला कोणतेही महत्वाची कामं करायची नाहीत किंवा तुम्हाला कोणतेही शुभ काम किंवा कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ या शनिवारच्या दिवशी करायचा नाही, पूर्णपणे टाळायचा आहे. त्याचबरोबर या राशीसाठी शुभ तारका आहेत, म्हणजे तुळ राशीच्या शुभ तारका आहेत 7, 17 आणि 27. या तारखेला तुम्ही कोणतेही तुमची चांगली कामं करू शकता किंवा या तारखेला तुम्ही तुमचं नवीन एखादी जर गोष्टीला प्रारंभ करणार असाल, ओपनिंग करणार असाल किंवा कोणती तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल, तर तुम्ही शक्यतो या 7, 17 आणि 27 तारखेला घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न जर केला तर तुम्ही जे कामं करताय तर त्या कामांमध्ये तुम्हाला खूप सारे यश मिळणार आहे. त्याचबरोबर अशुभ वार म्हणजे अशुभ तारीख आहे 4, 9 आणि 14. या तारखा तुम्हाला कंपल्सरी म्हणजे तुमच्या महिन्यातल्या ज्या ह्या तारखा आहेत ना, त्या पूर्णपणे 4, 9 आणि 14 पूर्णपणे टाळायच्या आहेत. या तारखांना शक्यतो कोणतेही चांगली कामं करण्याची पूर्णपणे टाळावीत, जेणेकरून तुमची जी कामं आहेत त्या कामांमध्ये अडचणी येणार नाहीत, कारण की या तारखा तुमच्या राशीसाठी पूर्णपणे अशुभ आहेत. तुळ राशींच्या व्यक्ती सभ्य, गोड, दयाळू स्वभावाच्या असतात. मनोविकारी, मनोभाव, थोर विचारांच्या असतात. गायन, वादन, चित्रकला, नाट्यकला ह्यात त्यांना खूप सारे यश मिळतं. शून्यातून ब्रह्मांड निर्माण करणारे उत्तम सचोटीचे लोक असतात. या व्यक्ती कधी हताश होत नाहीत. सतत काम करून धडपड करण्याचे प्रयत्न म्हणजे प्रवृत्ती ह्या लोकांमध्ये आढळून येते. तुळ राशीपासून स्त्री सौख्य, विलास, ऐश आराम, अलंकार, कांती, सौंदर्य, वशीकरण, शृंगार, अष्टसिद्धी, विद्या, संगीत, वाहन व्यवहार या गोष्टीत लक्षात येतात. तुळ राशींच्या व्यक्तींनी कॉमर्स, आर्ट्स, आर्किटेक्चर, संगीत, कला, नाट्यकला, न्यायशास्त्र, अकाउंटंट्स, बँकिंग लाईन, फिल्म इंडस्ट्री याचं शिक्षण जर घेत असेल किंवा तुम्ही ह्या संदर्भात जर नोकरी शोधत असाल तर तुम्हाला यात अगदी यश मिळणार आहे. ते तुमच्यासाठी फार यशस्वी आहे. त्याचबरोबर मेकॅनिकल किंवा ड्राफ्टमॅन हे सुद्धा तुम्ही होऊ शकता, कारण की तुमच्या राशीला ह्या सर्व ज्या लाईन्स आहेत म्हणजे कामासंदर्भात तर त्या खूप यश देणाऱ्या आहेत. जर तुम्ही नोकरीचा संबंध म्हणाल तर नोकरी व्यवसायाचा संबंध कोर्टात न्यायाधीश, त्याचबरोबर जज, हायकोर्ट जज, सेशन जज, सरन्यायाधीश, वकील, कायद्याचे सल्लागार, बँकेत ऑफिसर, इन्कम टॅक्स ऑफिसर, सेल्स टॅक्स ऑफिसर किंवा त्यात प्रॅक्टिस करणारे, म्हणजे तुम्ही जर ह्या गोष्टीत जर प्रॅक्टिस करत असाल किंवा तुम्हाला वाटतंय की ह्यामध्ये नोकरी करावी किंवा ह्यामध्ये थोडंसं प्रयत्न करून बघावा नोकरीसाठी, तर हमखास करा, डोळे झाकून करा, कारण की तुम्हाला या तुळ राशीच्या लोकांना ह्या नोकरीमध्ये अगदी भरपूर सारे यश मिळणार आहे. त्यामुळे तुळ राशीच्या लोकांनी शक्यतो ह्या दृष्टीने, ह्या नोकरीच्या दृष्टीने जर बघत असाल तर ह्या करिअर करण्याचा किंवा ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये घुसण्याचा नक्की प्रयत्न करावा. तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये खूप सारे यश मिळणार आहे. जर तुम्ही बिझनेस म्हणाल, जर व्यापार उद्योग म्हणाल तर तुम्ही व्यापार केल्यास तुम्ही सौंदर्य प्रसाधन म्हणजे पार्लर संदर्भात जी प्रोडक्ट्स तुम्ही सेल करू शकता. त्याचबरोबर एखादं कापडाचं दुकान तुम्ही ते सुद्धा टाकू शकता, म्हणजे कोणतेही चालेल. जेंट्सचं कपड्यांचं म्हणा किंवा लेडीजच्या कपड्यांचं म्हणा, कोणत्याही कपड्याचं दुकान. त्याचबरोबर कागद म्हणजे एखादे स्टेशनरी ती सुद्धा तुम्ही टाकू शकता. किराणा मालाचं दुकान, फर्निचरचं दुकान, कटलरी या सगळ्यांचं दुकान तुम्ही टाकू शकता. स्वतः एक म्हणजे मोठं सेलर सुद्धा बनू शकता, कारण की ह्या व्यापारात तुम्हाला खूप सारं यश आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो तुमची जेव्हा फील्ड निवडता, तुम्ही जेव्हा एखादं तुम्हाला आता करिअर करायचंय, जर त्या दृष्टीने तुम्ही बघत असाल, म्हणजे तुळ राशीचे लोक बघत असाल तर नक्की ह्या क्षेत्रात वळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण की तुळ राशीच्या लोकांना हे क्षेत्र फार यश देणार आहे. काही तुळ राशीची लोक प्रणय कथाची पुस्तकं लिहिण्यात तरबेज असतात किंवा विलासी जीवन भोगत असतात. कुंडली जर तुळ रास असेल तर त्याचा स्वामी शुक्र हा कन्या राशीचा व अशुभ ग्रहांनी दृष्ट असेल तर शुक्राची ग्रहपीडा शुक्राच्या महादोषात जबरदस्त जाणवते.
ही महादशा विषोत्तरी पद्धतीने तब्बल 20 वर्ष असते. म्हणून शुक्रवारी शुक्राचे दान करायचे आहे, जेणेकरून ही ग्रहपीडा कमी होण्यास मदत होणार आहे. तर सुवर्ण 1 ग्रॅम दान करायचं आहे, रौप्य दान करायचं आहे, जमल्यास तांदूळ 1.25 किलो तांदूळ सुद्धा दान करायचं आहे आणि शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे शुक्रवारच्या दिवशी धारण करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला पांढरं फूल आणि एखाद्या देवीला तुम्हाला पांढरं फूल व्हायचं आहे किंवा पांढरं फूल न वाहता देवीला जर तुम्ही हार किंवा गजरा अर्पण केला तर तो खूप लाभदायी ठरणारा आहे. म्हणजे तुमच्या मनातल्या इच्छा भरपूर साऱ्या ज्या काही आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. आणि शुक्राचा जाप तुम्हाला करायचा आहे. आता शुक्राचा जाप काय करायचा आहे मी तुम्हाला इथे खाली लिहून देते. हा मंत्र जाप तुम्ही करायचा आहे. शुक्राची ग्रहपीडा शरीरावर वात प्रकृती व रेत विकार, किडनी विकार, मूत्रपिंडाचे विकार, कमरेचे रोग, त्वचेचे रोग, गुप्त रोग, बस्ती, ओटी पोटाचे विकार, गळा, छाती, गर्भाशय, गरमी, परमा, चट्टे, भंदे, वांझपणा यावर होत असतो. दशम स्थानातील शुक्र तुळ राशीला व्यापारात अतोनात पैसा, कीर्ती व यश मिळवून देत असतो. काही नातेवाईक ह्यामुळे यांचा हेवा करत असतात. म्हणजे काही नातेवाईकांना या तूळ राशीचा खूप हेवा वाटतो. कमी वयात कमी वेळात त्यांना खूप सारे यश मिळणार असतं, कारण की ही तूळ रास खूप सक्सेसफुल रास आहे. त्याचबरोबर तूळ राशीला होणारे रोग कोणते तर मधुमेह, गरमी, परमा, चट्टे, भदे, गर्भाशयाचे रोग, मूत्रपिंडाचे रोग, वांझपणा, घटसर्प, श्वसन नलिका संबंधित विकार, नाकाचा त्रास, बद्धकोष्ठता, शौचाचे प्रकार, झोप न येणं, विचारांचे काहूर माजणं, त्याचबरोबर मूळ व्याध, अंगावर फोड येणं, परत त्वचेचे विकार होणे, गुप्तेंद्रियाचे रोग होणे, डायबिटीस, कोमा वगैरे ह्यांसारखे रोग ह्या तूळ राशीला होण्याची संभावना जास्तीत जास्त दर्शवत असतं. त्याचबरोबर तूळ राशींची मित्र राशी आहे ती मिथुन, कन्या, मकर, कुंभ या तूळ राशीच्या मित्र राशी आहेत. या राशीच्या लोकांपासून तूळ राशीला खूप सारा फायदा होताना दिसून येतो. त्यामुळे शक्यतो जर तुमची कोणी मित्रसंगत असेल या राशीशी तर नक्कीच तुम्ही त्यांच्याबरोबर एखादी पार्टनरशिप करू शकता. बिझनेसमध्ये तुम्ही त्यांचे भागीदारी सुद्धा होण्यास हरकत नाही. त्याचबरोबर तूळ राशींची शत्रू रास जी आहे सिंह व कर्क, ह्या तूळ राशींचे शत्रू रास म्हणजे यांच्यापासून तुम्हाला खूप सारा तोटा नुकसान होताना दिसवतो. ही माणसं जी आहेत सिंह व कर्क राशीची ती तुम्हाला नक्कीच फसवणारी आहेत, धंद्यात बुडवणारी सुद्धा आहेत. जर तुम्ही त्या संदर्भात जर पार्टनरशिप करत असाल तर अजिबात करू नका, कारण की सिंह व कर्क रास तूळ राशीला पूर्णपणे वर्ज्य आहे आणि ह्यांच्यापासून तूळ राशीने नेहमी सावधच राहावे. तूळ राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय काळ जो आहे तो 24, 32, 38, 43 हे तुम्हाला भाग्योदय वर्ष आहे. म्हणजे ह्यामध्ये तुमचा म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला भाग्योदय होताना दिसून येणार आहे आणि 24व्या वर्षी तुमचं आयुष्य हे स्थिर होणार आहे, स्टेबल होणार आहे. त्याचबरोबर तूळ राशीच्या लोकांनी शुक्र ग्रहाची जास्तीत जास्त उपासना मंत्र जाप केला गेला पाहिजे. आता हा मंत्र मी इथे खाली लिहून देते. तो मंत्र जाप सातत्याने जाप करत राहा, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडीअडचणी आतापर्यंत जाणवल्या आहेत ना त्या सर्व दूर होणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अजून काही छोटे मंत्र आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. शुक्रवारी विशाखा नक्षत्र आल्यावर 5 सुवासिन बायकांना खणा नारळाने ओटी भरायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. फक्त तुम्ही इतकं जरी केलं तरी तुमचं भरपूर सारं रेंगाळलेली जी कामं आहेत ना ती लवकरात लवकर दूर होणार आहे. त्याचबरोबर मंगळवारी सरस्वती देवीवर दुधाचा अभिषेक करून सप्तशतीचे 3 पाठ करायचे आहेत आणि हिऱ्याच्या खड्याची अंगठी घालायची आहेत. विद्येत व कलेत तुमची नक्कीच भरभराट होताना दिसून येणार आहे. त्याचबरोबर गुरुवारी स्वाती नक्षत्र आल्यावर पांढरे पुष्कराज रत्न आणून त्याची दररोज पूजा करायची व 1 वर्षानंतर पंचधातूच्या अंगठीत बनवून स्वतःच्या बोटामध्ये घालायचे आहे, म्हणजे गुरुच्या बोटात घालायची आहे. त्याचबरोबर चरण स्वामी शनी हे वायू तत्वाचे नक्षत्र आहे, म्हणजे शुभ आहे. शनिवारी स्वाती नक्षत्र आल्यावर मारुतीला आणि किंवा शनीला 1 किलो तिळाच्या तेलाचा अभिषेक करायचा आहे. यामुळे सुद्धा तुमची शनिपीडा, शनी दोष, शनिग्रह जे काही शनी संबंध त्रास जे होत असतील ना ते सर्व दूर होणार आहेत. त्यामुळे तुमची खूप भरभराट सुद्धा होताना दिसून येणार आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा दुसऱ्या राशीसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.